एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। ठाण्यात घोडबंदर भागातील हिरानंदनी इथल्या टॉवरमध्ये आग लागली आहे। टॉवरच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागल्याचं कळतंय। आगीचं कारण अस्पष्ट आहे। अग्निशमन दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन दल आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे। ठाण्यातल्या घोडबंदर इथल्या टॉवरमध्ये ही आग लागली, त्याची ही दृश्य आपण बघतोय। ऐन दिवाळीचा हा सगळा माहोल आणि यात आपण बघतोय की या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरती म्हणजे अगदी वरच्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे। आगीचे लोट जे आहेत ते या फ्लॅटच्या गॅलरीतनं बाहेर येताना दिसत आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। अजित, घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, घटनास्थळी आग जी आहे ती अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। आगीचं स्वरूप मोठं नसलं तरी अशा घरांमध्ये जेव्हा आग लागते तेव्हा इंटेरियर ते तिथं आग लागणं आणि मग आतमध्ये आग पसरणं याची शक्यता जास्त असते। आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। काही जणांकडून माहिती मिळते की जी आग लागलेली आहे ती गॅलरीमध्ये लावलेल्या दिव्यामुळे आणि टांगलेल्या कपड्यामुळे तिथं आग लागली आहे। तर काही लोकांचं म्हणणं आहे की फटाके फोडत असताना काही चांदणी फटाका असेल किंवा रॉकेट सारखे फटाके आहेत, तिथले फटाके त्या गॅलरीत गेले आणि वाळत घातलेले कपडे जे आहेत त्या कपड्यांना आग लागली आणि त्यामुळे ही आग लागली असं काही लोकांचं म्हणणं आहे। पण नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाहीये। अग्निशमन दल असेल ठाण्याचं ते घटनास्थळी रवाना झालेलं आहे। त्याचबरोबरीनं ठाणे आपत्ती व्यवस्थापनचं पथक जे आहे ते देखील घटनास्थळी रवाना झालेलं आहे। या दोन्ही यंत्रणा ज्या आहेत ज्या एकत्रितपणे काम करून लवकरात लवकर आग आटोक्यात आणतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। पण ज्या पद्धतीनं ही आग लागलेली आपल्याला दिसते आणि आगीचे लोट हे सगळे बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत, यावरून या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे देखील स्पष्ट होतंय। घोडबंदर रोडवरील हिरानंदानी जे संपूर्ण मोठा कॉम्प्लेक्स आहे त्या एका कॉम्प्लेक्स पैकी या शेवटच्या मजल्यावरती या इमारतीतील फ्लॅटला जी आग लागलेली आहे। बरोबर। आता ही आग विझवण्यासाठी अर्थातच अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल।